वेलकम वेलकम वेलकम. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी, स्वराज्य ग्रुप खार्डी आणि विकीशेट मात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा खासदार चषक 2025 तुम्ही मित्रांनो पाहता. आणि या खासदार चषकामध्ये भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब, सर्वांचे लाडके, स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी भिवंडी लोकसभा सरकारचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेबांचं किंवा या स्पर्धेमध्ये ती पाहता आणि त्यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा त्याला चालना मिळते. खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा मात्रे याच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा खासदार चषक 2025 साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. जर पाहिलं तर सर्व खेळाडू साहेबांच्या स्वागतासाठी, सर्व आयोजक साहेबांच्या स्वागतासाठी, कारण भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार म्हणून बाळामामा यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब अर्थातच बाळामामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब अर्थातच बाळामामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अर्पून या पुष्पगुच्छ भाव सुमणांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले मने प्रसन्न झाली, पाहुणे आले मने प्रसन्न झाली. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळामामा यांचं आगमन झालेलं आहे. विकीशेट मात्रे यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता आणि या स्पर्धेचं नामकरण जर पाहिलं तर खासदार चषक 2025 तुम्ही पाहताय. आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर खासदार साहेबांचं विशेष प्रेम राहिलंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच कारभाव गावातील माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पाये ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. हॅलो जी हॅलो. आत्ताच मानवर कक्षामध्ये आगमन झाले ते म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके बाळामामा सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. कारण आपण स्पर्धा जी पाहतात खासदार चषक 2025 आणि खऱ्या अर्थाने
त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्वांचं या स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेठ म्हात्रे साहेब, अनिल आगलेस प्रतिष्ठान, तसेच स्वराज ग्रुप, तसेच सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. माननीय अलंकार गोट्या पाटील, आपणास विनंती आहे की आपण ही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय महेंद्र पाटील साहेब हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. माजी सरपंच निंबवली आणि एक ग्रेट पर्सनॅलिटी प्रवीण गुळवी साहेब हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच वडगरचे माजी सरपंच जय पाटील साहेब, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. तसेच ग्रामपंचायत पायगाव खार्डीचे माजी सरपंच हरचंद्रजी खुताळे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, ही स्पर्धा आपण पाहतोय खासदार चषक 2025 आणि केवळ एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, पाचव्यांदा खरं तरी स्पर्धा पाहतोय. फ्लड लाईट प्रकाश होतात. कित्येक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. कारण आपण पाहतोय आत्ताच आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये सम्राट खासदार अर्थात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. कारण आम्ही स्पर्धा पाहतोय पाचव्यांदा, हे पर्व पाचवा आहे आणि 5 वेळा ही स्पर्धा प्रकाश होतात आपण ह्या मैदानावर बघितलेले आहेत. आणि श्रेय संपन्न आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभसुद्धा सन्माननीय खासदार अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके बाळामामा आहेत. आणि या स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेठ म्हात्रे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित, त्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज अंतिम दिवस आहे खरं तर भारताचा प्रजासत्ताक दिवस, 76वा प्रजासत्ताक दिवस आणि त्यानिमित्तानं आपण मेगा फिनालेसुद्धा पाहणार आहोत. कारण 22 जानेवारीला या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रकाश झोतात ही स्पर्धा खेळताना आपण पाहतोय जवळपास 3 फॉर्मॅट, कारण GCA त्याचबरोबर BCA आणि चॅम्पियन लीग चॅम्पियनचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अतिशय खेळीमेच्या वातावरणात आतापर्यंत ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करताना दिसते. या स्पर्धेचे वनमॅन शो विकीसेठ म्हात्रे साहेब यांच्यासोबत अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप यांची सुद्धा एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि ही स्पर्धा मार्गदर्शन करण्यासाठी संपन्न करण्यासाठी मार्गदर्शन ज्यांचं लाभलेलं आहे ते म्हणजे नक्कीच सुमित शेठ म्हात्रे साहेब यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ नेहमीच राहिलेले आहेत. अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय बाळामामा.
बादशाहबाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कॉमेंटेटर सुभाष धुमाळ आपण धावतं समालोचन पोचवायचं आहे. खास करून ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी मी बादशाहबाईंचे विशेष आभार व्यक्त करतोय, कारण 5 दिवस जनरेटरची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे. बादशाहबाई कुठे असाल आपण, आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे वन मॅन शो विकी सेठ म्हात्रे, त्याचबरोबर अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 20 आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतुल दुसरं षटक अतुलतोय. इथे मात्र स्विंग अँड मिस दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा होता. अव्वंतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 21 धावा. कान्हाई पाय विपक्ष महाकाल मालजीपाडा या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गास असताना धावसंख्या 21 पाहायला मिळत आहे. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला 20 स्टेपमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल हलूच पुरू शकते. धावप्लेकर 22 वर पोहोचते. नाणेफेक गमल्यानंतर महाकाल मालजीपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय, कारण कान्हाई माता पायी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बिनबाद 22 मालजीपाडा संघाची चांगली सुरुवात म्हणता येईल. इथे समोर खेळल्यात पुन्हा एकदा लॉंग अँड रिझनमध्ये धावसंख्या 29 29 आपण बघूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. खासदार चषक 20-25 आयोजन आपण पाहतोय, ज्याच्या नावानं मित्रांनो आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सन्मान्य आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, लोकप्रिय खासदार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इथे चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. जोपर्यंत डीपमध्ये चेंडू फील केला जातोय तोपर्यंत वेळ होते फलंदाजांना. 2 धाव पूर्ण करण्याचे आणि या 2 धावीने या दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर महाकाल मालजीपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 31 धावा.
तर मित्रांनो आम्ही वळणार आहोत ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे, कारण आपली भारतीय संस्कृती मुळात आहे ती म्हणजे अतिथी देवो भव. सर्वप्रथम या स्पर्धेचे वन मॅन शो विके शेठ म्हात्रे साहेब यांना विनंती करणार आहे की ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. विके शेठ म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट खासदार सन्माननीय बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान विके शेठ म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना खास करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मोठी खास करून भेट म्हणून देण्यात येते. त्यानंतर माजी सरपंच गुंदवली सन्माननीय विलास पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विके शेठ म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विलास पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खारबाव नव्हे तर संपूर्ण भिवंडीचे ग्रेट पर्सनॅलिटी माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा आणि ज्यांचं क्रिकेटशी एक अतूट नातं आहे ते म्हणजे महेंद्र पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान विके शेठ म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर अलंकारजी पाटील अर्थात गोट्या पाटील यांचेही स्वागत आणि सन्मान जे विद्यमान उपसरपंच आहेत यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अलंकारजी पाटील आपण यायचं आहे. त्यानंतर वडगर गावचे माजी सरपंच जय पाटील साहेब आपण सुद्धा पुढे यायचं, आपलंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. कुमार तांगडी यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जय तांगडी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर प्रवीण गुळवी साहेब निंबोली गावचे माजी सरपंच आहे ना, ग्रेट पर्सनॅलिटी, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी हरचंद खुताळे साहेबांना करतोय की हरचंद खुताळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण गुळवी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत निंबवली. आणि सन्माननीय खासदार बाळामामाचे खद्दे समर्थक आहेत प्रवीण गुळवी साहेब, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर फक्त मनोगत व्यक्त करण्यापूर्वी आम्ही करता जे ड्रॉ काढणार आहोत आणि आमची सगळ्यांची मानवी इच्छा आहे की सन्माननीय खासदार चिठ्ठी असणार आहे, ड्रॉ असणार आहे, तर आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी सगळ्यांची आयोजकांची इच्छा आहे. त्यानंतरच आपलं आम्ही मनोगत व्यक्त करण्याची विनंती करणार आहोत. पहिली चिठ्ठी जी निघेल ती सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, नंतरची मॅच होईल. 3 चिठ्ठ्या असतील. मी
खासदार साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी काढायचे. सुरई संघ हा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि 2 संघांची मॅच होईल. वडगर आणि जुनादुकी मॅच होईल. वजे कंपनी मला वाटते सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात खासदार चषक 2025 आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळमामा ज्यांच्या नावानं स्पर्धा आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि साहेबांना विनंती करणार आहे, सर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज ग्रुप खार्डी अध्यक्ष विकी म्हात्रे त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आयोजित माझ्या सन्मानार्थ खासदार चषक 2025 आणि आजच्या ह्या दिवशी या स्पर्धेला दरम्यान भेट देण्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आमच्या या पक्षाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष माजी सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय महेंद्रजी पाटील, विलासजी पाटील, आमचे खुताडे साहेब, प्रवीण गुळवी, आमचे सुरेश बुवा आणि व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांचीच नावं माहिती नसल्यामुळे माफी मागून सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या स्पर्धेत सहभागी सर्व संघ आणि खेळाडू, सगळ्यात प्रथम आजचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. कारण खऱ्या अर्थानं लोकशाही अस्तित्वात आली आणि जेव्हा लोकांसाठी असलेलं राज्य जेव्हा अस्तित्वात आलं त्या दिवशी ज्याने आणलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी लोकशाहीची स्थापना झाली, चालू झाली आणि म्हणूनच आजच्या दिवसाला हिंदुस्थानच्या इतिहासात खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे. दुसरी गोष्ट, सालाबादप्रमाणे इथं या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आयोजक विकी म्हात्रे त्यांचे सर्व सहकारी प्रत्येक वर्षी हा चषक बाळ्यामामा चषक म्हणून असायचा, परंतु आता तुम्हीच बाळ्यामामांना खासदार बाळ्यामामा म्हणून बनवलं आणि म्हणून आज हा बाळ्यामामा चषक खासदार चषक हा इथं आयोजिला आहे. खरं म्हटलं तर माझ्या आजूबाजूची सगळीच मंडळी, आपण देखील सगळे, कारण महेंद्र असतील, विकी असतील, विलास, सगळीच मंडळी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मेहनतीने आज मी खासदार या पदी विराजमान झालेलो आहे आणि यात आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो आहे. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना मनापासून शुभेच्छा देतो आहे. कोणीतरी एक जिंकणार आहे, बाकी हरणार आहेत, परंतु हार जीत ही होतच असतो. तिला न जुमानता पुन्हा एकदा जिंकण्यासाठी नेटाने प्रयत्न करायचे असतात आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त करतो आहे. पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सन्माननीय खासदार श्री गोपीनाथ म्हात्रे साहेब. अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके बाळमामा या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात खऱ्या अर्थाने आणि खरं तर या स्पर्धेचे तुम्ही आधारस्तंभ आहात, कारण हे 5वं पर्व आहे आधारस्तंभ आहात आणि खरं तर तुमच्या आधारामुळेच ही स्पर्धा मला पार पडत असते. विकी शेठ म्हात्रे जरी वन मॅन शो असले तर तुम्ही आधारस्तंभ आहात आणि नेहमी सातत्याने या स्पर्धेला येऊन मार्गदर्शन मिळत असतं. यावेळेस खूप चांगलं मनोगत आपल्याकडनं व्यक्त झालेलं आहे आणि मार्गदर्शन मिळालं आहे. त्याबद्दल पुन्हा मी एकदा या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेठ म्हात्रे, तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान, तसेच स्वराज्य ग्रुप खार्डी
यांच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून ज्याला आम्ही संबोधतोय आणि अर्थात ज्यांच्या नावानं ही जी स्पर्धा आहे, खासदार चषक 2025, सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके बाळेमामा सन्माननीय खासदार, योग्य मार्गदर्शन मनोगत त्यांनी व्यक्त केलं, मार्गदर्शन केलं आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. महेंद्र पाटील साहेब, आपलं सुद्धा खूप खूप आभार. उमले वेळ दिलात, उपस्थित राहिलात. खारबाव गावचे एक ग्रेट पर्सनॅलिटी, आपलं सुद्धा खूप खूप आभार. आता मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण मॅचला सुरुवात होईल आणि जशी मॅच